आता आपण भेटूया महाडिक वहिनींना. वहिनी नाव सांगा. स्मिता सुनील महाडिक. माहेरचं नाव? स्मिता चंद्रकांत वाल्हेकर. आणि आता द्या ओळख करून. हे माझे मिस्टर सुनील कृष्ण नमस्कार. महाडिक. ह्या माझ्या सासूबाई. नमस्कार. हे माझे सासरे. नमस्कार. माझी मुलगी गार्गी. बर. माझी बहीण. नमस्कार. माझी आई. नमस्कार. माझी नणंद आणि हे शेजारी. बरं बरं बरं. चला, सगळ्यांची ओळख झालेली आहे, आता प्रश्नोत्तरांना सुरुवात. नमस्कार. नमस्कार. वहिनी, तुम्ही सण कसे साजरे करता? सण म्हणजे नॉर्मली ऑफिसमुळे एवढं काही जमत नाही. काय पण करता? मी क्रेडिट मॅनेजर म्हणून काम करते. आणि त्याच्यामुळे नॉर्मली आता मला म्हणजे गाव जे आहे ते चिपळूण दिलेलं आहे, म्हणजे चिपळूणला आहे आमचं. तर गणपती आणि होळी तो सण जो आहे तो खूप छान सेलिब्रेट करतात. मग त्याच्यामुळे गणपतीला मला 4 दिवस आणि होळीला कंपल्सरी 2 दिवस सुट्टी काढून जावंच लागतं. कुठे? चिपळूणला? चिपळूणला, निवडी. त्यांचं सासर तिकडलं? सासर तिथलं आणि माहेर मुंबई. पण इथे हो, मग इथे जॉबमुळे मग आम्ही इथे दोघे आहोत. आवड मला असं वेगवेगळं जेवण वगैरे बनवणं, जेवणाचे पदार्थ वगैरे असं कोणी काय सांगितलं की बनवणं आणि फिरणं. कोणी काय म्हणजे कोण सांगतं? कोणी म्हणजे मिस्टर तर अजिबात नाही. त्यांना मोस्टली असं मासे वगैरे तेच असं नॉर्मल भाकरी आणि भात असं आणि मासे हे 3 पदार्थच आवडतात. ते दिले की मग काय प्रॉब्लेम शांत असतं. हो, शांत. नमस्कार. नमस्कार. आता तुमच्याशी गप्पा आहे. बोला. वहिनी सांगतात की त्या शांत स्वभावाच्या आहेत आणि तुम्ही खूप तापट आहात. हां, काय म्हणणं आहे? बरोबर आहे. बरोबर आहे. तुम्ही का चिडताय एवढे? चिडायचं असं काय नाही. ती जास्त बडबडी स्वभाव आहे. माझा थोडं कमी बोलण्याचा स्वभाव आहे. मग तापट कोण आहे? तापट दोघंही. ते कधीतरी राग आला की. बरोबर आहे. लहानपणीच्या कोणी मैत्रिणी भेटतात का? हो. मग काय केलं होतं लहानपणी? मी एक 6-7 वर्षाची होती आणि आज शेजारी अशा 4-5 मैत्रिणी असा एकत्र असा ग्रुप होता. तर एकदा असं सुट्टीच्या दिवशी एक तृप्ती नावाची मैत्रीण आणि एक नजिमा नावाची मैत्रीण, त्या अशाच एक झाड होतं एरंडेलचं तिथे जवळ, ते गेल्या आणि ती फळं जी असतात एरंड्याची ती तोडली आणि खाल्ली. आणि येऊन मग मला सांगितलं की चल, ते खूप छान लागतंय. मग मी पण गेली, असं 4-5 जणी आम्ही सगळं गेलो. तर मग मी थोडंसं खाल्लं तर मला चव चांगली नाही लागली. मी आली, माझ्या आईला दाखवलं. तर आई बोलली नको, हे विषारी आहे. तर मी त्यांना सांगितलं खाऊ नका, हे विषारी आहे म्हणून. आणि झालं काय, मग त्या दिवशी रात्रभर त्यांना वॉमिटिंग झाल्या सुरू, खूपच त्रास झाला त्यांना. आणि दुसऱ्या दिवशी मग त्यांना हॉस्पिटलाइज केलं. मग माझी एक मैत्रीण आहे तृप्ती, मग तिची आजी आली, बोलली की आता हे जास्त काय झालं ना तर पोलीस लोक येऊन तुला विचारणार. हो. तर त्यावेळेला मग मी खूप घाबरले आणि लहान होती ना, म्हणजे एवढ्या गोष्टी काही माहिती नव्हत्या. तर तो क्षण म्हणजे, आणि कधी एरंड्याचं असं नाव जरी बघितलं की लगेच तो क्षण लगेच आठवतो. तुम्ही असं काय केलं लहानपणी? नाही, लहानपणी मी असं गेलो होतो, मी पोहायला गेलो होतो. पोहायला येत नव्हतं आणि मित्रांबरोबर गेलो होतो. त्या मित्रांना पोहायला येत होतं आणि पाणी माझ्या डोक्यापर्यंत होतं. त्यांना पोहता येत होतं, त्यामुळे त्यांना काय तसं वाटत नव्हतं आणि ते मला घेऊन गेले आतमध्ये आणि मी थोडा वेळ बुडालो होतो. मग दुसरे बाजूचे लोक आले आणि काढलं मला बाहेर. बरं, आता मी दोघांनी काही प्रश्न विचारतो. पहिला प्रश्न तुमच्यासाठी. तुमच्या किचनच्या मांडणीमध्ये एकाच आकाराचे पिवळ्या झाकणाचे प्लास्टिकचे किती डबे? 4. चुकलं पहिलं. आता वैदी तुम्ही सांगा, तुमची आणि मिस्टरांची दुसरी भेट कुठे झाली? दुसरी भेट हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये गेला. चला, अभिनंदन, हे उत्तर बरोबर आहे. तुम्ही सांगा आता, मी वहिनींना सासरची कोणती व्यक्ती खूप जवळच्या मैत्रिणीसारखी वाटते? माझी बहीण मोठी. वा, अभिनंदन. चला, 300 रुपयाचं बक्षीस मिळालं. आता वहिनी, 1 मिनिट तुमच्याशी मी गप्पा मारणार. तुम्ही जे उत्तर मला देणार त्यात एकही इंग्लिश शब्द येता कामा नये. सांगा, कॉलेज कुठलं? सोमया महाविद्यालय. कुठे आहे ते? विद्याविहार. विद्याविहार. आणि शाळा? शिवाजी विद्यालय, मुंबई, अंधेरी. अंधेरी. आणि अंधेरीला कोण कोण असतं? अंधेरीला तर सध्या कोणी नाही. ते सगळे त्यांची जागा जी आहे ती बदललेली आहे. ते सध्या आता चेंबूर या ठिकाणी असतात. पण तुम्ही आता अंधेरीवरून राहायचात आणि कॉलेजला कुठे जायचं? महाविद्यालय? विद्याविहार. कसं जायचं? वाहक म्हणजे काय? कंडक्टर? वाहनाने जायचं. आणि काय करायचं तिथे?
तिथे आम्ही शिक्षण शिकत होतो. शिक्षण शिकत होता. आणि भूक वगैरे लागली की भूक वगैरे लागली की आम्ही म्हणजे डब्बा स्वतः घेऊन जात होतो. बरोबर. चपाती आणि भाजी, त्याच्यामुळे काहीच हे नव्हतं. हां. आणि मग काही मागवायचं झालं तर खायला कुठे? वर्गातच खायचं? हो हो, वर्गातच. का तिकडे हे नव्हतं? काय असतं ते नव्हतं. जाऊन खातात ना, काय म्हणतात त्याला? नाही, ते तसं काहीच नव्हतं. काही नव्हतं. वहिनी अभिनंदन. आपण हा खेळ सुरू केल्यापासून पहिल्या वहिनी आहेत की ज्यांनी एकही इंग्लिश शब्द येऊ दिलेला नाही मिनिटभरात. वहिनी, हे बक्षीस तुम्हाला मिळालं, अभिनंदन. आभारी. यानंतर आपण भेटणार आहोत संपूर्ण कुटुंब. नमस्कार. नमस्कार. संपूर्ण परिवार इकडे सज्ज झालेला आहे. आई, काय सांगणार सुनेबद्दल? चांगली आहे, मन मिळावं आहे. हो. सर्वांची व्यवस्थित सोय करते. चांगली. हो, करते, पण नाही करायला पाहिजे. करायला पाहिजे. करायला पाहिजे. बरं, मला सांगा, यांच्या स्वभावात जर तक्रार करायची झाली तर कोणती कराल त्यांच्याबद्दल? पहिल्यापासून म्हणजे ह्यांना गुरुवारी सुट्टी असते आणि मला रविवारी. आणि सकाळी 6:45 वाजता घर सोडतात. शिक्रापूरला जावं लागतं यांना आणि 9-9:30ला येतात. त्याच्यामुळे म्हणजे फॅमिलीलाही वेळ देऊ शकत नाही आणि असं म्हणजे बोलणं वगैरेही होत नाही. तर मी आता मग बघितलं ना वहिनी, तुम्ही इतकी तक्रार करतायत पण ते कशी गोड हसतायत बघा. जणू काही त्याला माहितीच होतं ही तक्रार तुम्ही करणारच आहात. सवय झाली. सवय झाली आहे. आणि तुम्ही कोणती तक्रार करणार एखादी? खूप बडबडी आहे आणि रागाच्या भरात बोलून जाते, नंतर फील करते की असं बोलायला नाही पाहिजे होतं आणि नंतर मग बसते शांत. एवढ्यात नणंदबाई म्हणाल्या, मग बसते रडत. बरं, आता मी काही शब्द दिलेले हो. ते शब्द वाचून दाखवा. आणि वहिनी तुम्ही गाणं म्हणा. एक माहेर. माहेर. दोन. सासर. मुंबई. मुंबई. कोकण. कोकण. नाखवा. नाखवा. बघा, सगळं कोकण आहे तुमचं, रत्नागिरी आहे, सगळं आलेलं आहे त्याच्यात. बोला. गो माहेरी जाते रे नाखवा, तिच्या भावाला कोकण दाखवा. गो माहेर जाते रे नाखवा, तिच्या भावाला कोकण दाखवा. तुम्ही बघितलं नाही? नाही. आमचा जन्मच तिकडे गेला. जन्मच तिकडे गेला. वहिनी, हे बक्षीस तुम्हाला मिळालं, Thank you. अभिनंदन. अजून एक इच्छा आहे. हा. यांचा आणि जो हो. झी मराठी अवॉर्ड फंक्शन जो होता त्याच्यामध्ये ह्यांनी खूप छान डान्स केला होता, बॉडीगार्ड. तो बघितला तुम्ही? व्हेरी गुड. तो जो एपिसोड बघितला तो डान्स सगळ्यांनी बघितलेला आहे, पण या दोघांनी आता बॉडीगार्ड वरती डान्स दोघांनी मिळून ना, या वहिनी बाजूला या. चला, रेडी. आणि जोरदार टाळ्या. गाणं माहिती आहे ते तुम्हाला? आऊजी काहीतरी होतं ना ते, हा म्हणायचा. 1 2 दोघी दोघी. हा. रत्नागिरीचा बॉडीगार्ड. बरं, ठीक आहे. पण मस्त नाचले. गाण्यात ऐकतोय बेडा. आपण सगळ्यांनी बघितलं, हे गाणं सुरू झाल्यानंतर ते मोबाईलच बंद पडला हा बॉडीगार्ड बघून. तर खूप छान नाचलात वहिनी, अभिनंदन. आणि आता हो, आजच्या भागातली पैठणी कोण जिंकणार हे आपण बघणार, पण त्याआधी टाळ्या तर वाजवला पाहिजे.